या प्लीज बसा. मॅडम, तुम्हाला मी याकरता बोलवलं आहे की 2 महिन्यापूर्वी तुम्ही या कंपनीला जॉईन झाला होता आणि तुमचा वर्किंग प्रोग्रेस बघता तुम्ही खूपच लवकरात लवकर टार्गेट अचीव केलं. त्याबद्दल सर्वात आधी तुमचं अभिनंदन. मॅडम, मी माझ्या परीने तुम्हाला लवकरात लवकर प्रमोशन देण्याचा प्रयत्न करेन, पण त्यासाठी तुम्हालाही थोडं आमच्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे बघा कसं आहे, शेवटी गिव्ह अँड टेक आहे. म्हणजे थोडासा विचार करा. कमी वेळात लवकरात लवकर यश हवं असेल तर माणसाला तडजोडी कराव्या लागतात. आणि खरं सांगू का मॅडम, तुमच्याकडे जे आहे ना, म्हणजे तुमच्याकडे जो स्पार्क आहे तो मला आत्तापर्यंत कुठल्याच एम्प्लॉईमध्ये दिसला नाही. मॅडम, तुम्ही एका क्षणात त्या कंपनीच्या चेअरमन देखील होऊ शकता. हा फक्त थोडंसं आमची मर्जी तेवढी तुम्हाला सांभाळावी लागेल. बघा, विचार करा. नाही म्हणजे तुमची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी द्या, इतकंच मला म्हणायचं. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. मॅडम, अगदी स्पष्ट सांगायचं तर मला खरंच तुम्ही खूप आवडता. ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्हाला बघितलं ना, त्याच दिवशी मी ठरवलं की आपल्या आयुष्यात अशी स्त्री असायला पाहिजे. पण कधी बोलण्याची हिंमतच झाली नाही. पण प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टीवर विचार करावा असं मला वाटतं. आणि सॉरी तुम्हाला जर हर्ट झाला असेल तर, पण माझा उद्देश तसा नाही आहे. मी खूप सज्जन माणूस आहे आणि मी जे काही बोललो ते प्रामाणिकपणे बोललो. त्याचा वाईट मुळीच वाटून घेऊ नका. ओके, ठीक आहे. मी काही असेल तर मला विचार करून सांगा. फोन केला तरी चालेल. हो हो, बाय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. एकदाही चाळ्यात सापडले ना, बस खरंच सहजासहजीला सोडणार नाही. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे,